श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपतीला दुर्वा का वाहतात, त्याचबरोबर गणपतीला दुर्वा का इतक्या प्रिय आहेत याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गणपती बाप्पांना दुर्वा इतक्या प्रिय का आहेत आणि त्याला दुर्वा का वाहतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आणि त्यांच्या पूजेत कुठलीही कमतरता राहू नये म्हणून सर्व गणेश भक्त अगदी जोरदार तयारीला लागले आहेत. आणि यात मोदका इतकेच महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे दुर्वा. गणपतीच्या पूजेदरम्यान 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण केला जातो आणि यासाठी 3, 5, 7, 9 अशी दुर्वांची जुडी बनवली जाते. गणपतीला दुर्वा वाहण्यामागे कारणही तितकंच खास आहे. गणपतीला दुर्वा फार प्रिय असल्यामुळे गणपतीला दुर्वा वाहण्यात येतात. यामुळे गणपती आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपली मनोकामना पूर्ण करतो. मात्र आपल्यापैकी किती जणांना यामागचं खरं कारण माहीत आहे? आपल्यापैकी अनेकांना गणपतीला दुर्वाच का वाहिल्या जातात असा प्रश्न पडला असेल. तर त्यामागे एक अशी आख्यायिका आहे की ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असुराला गिळून टाकलं आणि यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांची जुड्या ज्या आहेत त्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जोडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटातील न थांबलेली जळजळ ती या दुर्वांनी कमी झाली आणि त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रत, दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल असं गणरायाने म्हटले होते. त्याचबरोबर दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. त्याचबरोबर मानसिक शांतीसाठी देखील दुर्वा लाभकारक आहे. तर म्हणूनच गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात आणि त्यातल्या त्यात 21 दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांना आवर्जून वाहिली जाते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.